केलं जावं अशी मागणी केली जाते। आणि यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यामधल्या भुसावळ इथं महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेस तहसील कार्यालयावर सिलेंडरची अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला। देशात भोंगे, हनुमान चालीसा, शिवलिंग सारखे मुद्दे काढत महागाईवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। आणि या आंदोलनामध्ये चक्क गोल्डमॅनही सहभागी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले। पेट्रोल 50 रुपये होतं, आज 124 रुपये झालेलं आहे। डिझेल हे 47 रुपये होतं, आज 105 रुपये झालेलं आहे। गोडे तेल त्यावेळेला 80 रुपये होतं, आज 192 रुपये गोडे तेल झालेलं आहे। डाळ आमची 100 रुपये होती, आज 192 रुपयापर्यंत ती पोहोचलेली आहे। अशा सगळ्याच गोष्टीचे या ठिकाणी भाव वाढले आणि केंद्र सरकार फक्त भोंगे वाजवा म्हणतंय। एकीकडे राम मंदिराचा नारा देतंय, एकीकडे हिंदुत्व दाखवतंय, एकीकडे हिंदू मुस्लिम भावना भडकवण्याचं काम करतंय, दुसरीकडे शिवलिंग असल्याचं मुस्लिमांच्या त्या मस्जिदमध्येच प्रकार पुढे आणतंय। अशा पद्धतीने लोकांना फक्त जातीयवादाचा धडा या ठिकाणी शिकवला जातोय, परंतु त्याच्या पोटाची तडकी भागवण्यासाठीचं कुठेही केंद्र सरकार लक्ष देत नाही। लबाड मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलेलं होतं, जी शब्द दिलेले होते, ती खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना हे महागाईच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिसत आहे। खऱ्या अर्थाने सामान्य माणूस हा महागाईमध्ये होरपडलेला आहे। आपण बघतोय की सिलेंडरचे भाव 1000च्या वरती गेले, पेट्रोल डिझेल हे सर्व वाढत असताना घरातले साहित्य वाढत आहे। आणि दुसऱ्याकडे इकडे भोंग्याचा विषय असेल, हनुमान चालीसा असेल, अशा विषयाने लोकांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करतंय। आम्ही या मोदी सरकारचा, भारतीय जनता पार्टी सरकारचा जाहीर निषेध करतो। आणि तर वाढत्या महागाई विरोधात राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात असून यवतमाळमध्ये देखील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील बस स्थानक चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळेस पथनाट्य सादर करत महागाईच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। गॅसच्या वाढत्या किमती, पेट्रोल, डिझेल, रासायनिक खतं यांच्या वाढत्या किमती यावर पायबंद सरकारने घालावा अशी मागणी करण्यात आली। यानंतर